रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो आणि चवसुद्धा एकसारखीच असते। तर आज मी जरा वेगळ्या पद्धतीची वेगळी भाजी तयार केलेली आहे। अगदी इनोव्हेटिव्ह ही भाजी आहे। तर ही भाजी आज कशाची तयार केलेली आहे हे आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण कांद्याच्या पातीची ग्रेव्हीची भाजी तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 पाव कांदे आणलेले होते। पातीचे कांदे आहेत हे। तर त्यामधली मी सर्व पात काढून घेत आहे, कापून घेत आहे। तर खूप छान अशी ही भाजी तयार होते आणि ह्या पातीच्या कांद्यांची मी पकोडे तयार करून त्यांची रस्सा भाजी तयार करणार आहे। तर ही पात काढून घेतलेली आहे। आणखीही माझ्याकडे होते तर मी त्यातली सुद्धा अजून थोडी घेतली पात। कांद्याची पात आहे ही। काल मी मार्केटमध्ये गेली होती तर मला भरपूर कांद्याची पात दिसली तर मी घेऊन आलेली आहे। तर विचार केला की आज कांद्याच्या पातीच्या पकोडे करून त्याची रस्सा भाजी मस्त अशी तयार करावी। तर मी कांद्याची पात काढून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने आणि आता अगदी बारीक बारीक चिरून घेत आहे। तर खूप छान अशी ही भाजी तयार झालेली होती। तर संपूर्ण कांद्याची पात मी चिरून घेतली आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि ह्या पातीचे जे कांदे आहेत ना तर ते सुद्धा मी इथे वापरणार आहे। तर थोडे कांदे मी ह्या पातीमध्ये घालून घेणार आहे आणि बाकीचे जे कांदे आहेत तर त्यातले थोडे ग्रेव्हीमध्ये घालणार आहे आणि थोडे फोडणीसाठी सुद्धा घालणार आहे। आणि मला तुम्ही नक्की सांगा की तुम्ही अशा प्रकारची भाजी कधी करून बघितली आहे का आणि खाऊन बघितली आहे का? नसेल केली ना तर नक्की करून बघा। खूप छान भाजी तयार झालेली होती। तर थोडा कांदा मी चिरून घेतला होता, तो सुद्धा मी त्या बाउलमध्ये घातलेला आहे। जो उरलेला कांदा होता ना तो सुद्धा मी अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। थोडा कढीपत्ता चिरलेला आहे, कोथिंबीर चिरली आहे आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतला। तर टोमॅटो, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडा हा चिरून घेतलेला कांदा मी मिक्सरच्या पॉटमध्ये घातला आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घेत आहे। ग्रेव्हीला थोडा थिकनेस यावा म्हणून मी टोमॅटो बारीक करून घेत आहे। आणि ही भाजी तयार करण्यासाठी मी खूप काही मसाले वगैरे वापरणार नाही आहे, त्यामुळे थोडा भाजीला ग्रेव्हीला थिकनेस यावा ह्यासाठी मी टोमॅटो कांदा बारीक करून घेतला आहे। असा अगदी बेसिक मसाले घालूनच मी ही भाजी तयार करत आहे। तर ह्या चिरून घेतलेल्या पातीच्या कांद्यामध्ये मी आता 4 ते 5 मोठे चम्मच बेसन घातलेला आहे। चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे। अर्धा चम्मच तिखट घातलं, पाव चम्मच हळद आणि अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातली आहे। सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या मिश्रणाचा मी गोळा तयार करून घेत आहे। इथे तुम्ही बेसनाऐवजी मुगाची डाळसुद्धा वापरू शकता। तर मुगाची डाळ 3 ते 4 तास भिजवून घ्यायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। मग ती बारीक केलेली डाळ ह्या मिश्रणामध्ये घालायची। जर तुम्हाला बेसन वापरायचं नसेल तर मुगाची डाळ वापरा, नाहीतर मग बेसन घातलं तरीही चालेल। तर मी बेसन घातलेलं आहे, मला थोडं कमी वाटलं म्हणून मी आणखीन 2 चमचे ह्यामध्ये बेसन घातलं आहे। खूप जास्त सुद्धा घालायचं नाही आहे, जर जास्त बेसन झालं तर आपल्याला ओरिजिनल पातीच्या कांद्याचा फ्लेवर येणार नाही आणि बेसनाचे गोळे गोळे वाटतील, त्यामुळे बेसन जरा कमीच घालायचं आहे। आता मला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर चाळणीमध्ये मी हा इको बेक पेपर ठेवून घेतलेला आहे। तर हा इको बेक पेपर इको फ्रेंडली आहे, नॉन स्टिकी आहे आणि काही वाफवायचं असेल तर आपण त्यामध्ये हा पेपर यूज करू शकतो। तर मी चाळणीवर हा पेपर ठेवलेला आहे आणि आता ह्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। तर पाणी गरम झालं आहे, त्यामध्ये आता हे गोळे मी
लो टू मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत. तर छान असे हे गोळे वाफवले गेलेले आहेत. 5 मिनिटं मी बाजूला काढून ठेवून देत आहे, कारण त्यामधली वाफ पूर्णपणे निघून जायला पाहिजे. आता इकडे मी ग्रेव्ही तयार करत आहे भाजीसाठी लागणारी. तर एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेलं होतं. त्यामध्ये आता कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे. तर कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट जी तयार केलेली होती तर ती परतून घेत आहे आता मी. तर छान तेल सुटेपर्यंत हे मिश्रण जे आहे ते परतून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता मी चवीनुसार तिखट घालत आहे. तर 1 मोठा चम्मच तिखट घातला आहे, पाव चम्मच हळद, पाव चम्मच धणे जिरे पावडर घातली आणि हा एक घरगुती मसाला मी तयार केलेला आहे. तर ह्या मसाल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि हा जो मसाला आहे ना तो तुम्ही कुठल्याही प्रकारच्या रस्स्याच्या भाज्या किंवा कोरड्या भाज्या असतील तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकता. तर खूप मस्त असा हा मसाला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून मी हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे. त्यामध्ये आता मी आपल्याला जेवढी ग्रेव्ही लागत आहे, मला भाजीला जेवढा रस्सा लागत आहे तर तेवढं पाणी घातलेलं आहे आणि उकळू देत आहे. आता ह्या वड्यासुद्धा थंड झालेल्या आहेत. तर मी ह्या तळून घेत आहे. नुसत्याही जरी आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घातल्या तरीही चालतात, पण मी थोड्या तळून घेत आहे. तर कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल तापल्यानंतर आता ह्या थोड्या लालसर रंगावर होईपर्यंत सर्व वड्या तळून घेत आहे. आणि ह्या वाफवून घेतलेल्या वड्या खाल्ल्या ना तरीही खूप छान वाटतात खायला आणि तळून घेतल्यानंतर पण छानच वाटतात. तर मी थोड्या तळून घेतलेल्या आहेत लालसर रंगावर. तर बाकीच्या सर्व वड्या मी तळून घेत आहे आणि हा पेपर जो आहे तो तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. 5 मिनिटं झाले आहेत. तर भाजीचा रस्सा पण छान उकळलेला आहे आणि इकडे माझे हे वडेसुद्धा तळून होत आहेत. तर पातीच्या कांद्यांचे हे वडे आहेत किंवा वड्या आहेत किंवा पकोडेसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर हे तळून घेतलेले काही पकोडे मी आता ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेत आहे आणि काही पकोडे मी असेच खायला ठेवणार आहे. तर अर्धे पकोडे मी ह्या ग्रेव्हीमध्ये घातलेले आहेत आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवर पुन्हा 5 ते 7 मिनिटं छान शिजू द्यायचे आहेत. म्हणजे पकोडे घातल्यानंतर 5-7 मिनिटं शिजू दिलं तर ह्या पकोड्यांचा अर्क त्या रस्स्यामध्ये उतरतो आणि रस्स्याची चव पण खूप छान वाटते. तर भाजी शिजलेली आहे. वरून थोडी कोथिंबीर घालून घेतली. तर खूप छान अशी ही पातीच्या कांद्याची रस्सा पकोडा भाजी तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही भाजी मी भाकरींसोबत खाणार आहे. तर छान गरम गरम भाकरीसुद्धा मी तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही पोळ्यांसोबत किंवा पराठ्यांसोबत सुद्धा खाऊ शकता, पण मला आज भाकरीच खायची इच्छा झाली आहे भाजीसोबत. तर खूप मस्त असा हा बेत तयार झालेला होता. चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.